उद्या पोरण तोंड काळा केला तर काय करायचा? लोक काय बोलती? वहिनी तुम्ही चुकीचं समजताय. मी अगो काय बोलतो? मी चुकीचा असय? अगो चेडवाचा विचार करतोय त्या चुकीचा आणि तू माझ्या चेडवाचे कान भरतस का बरोबर? बास झाला आता. पूर्वा या घरातून एक पाऊल बाहेर काढतला नाही. कावेरी त्याच्या पुढे असं काय करू नको. दत्ता दादा मी ना ते खबरदार काय बोललंस तर. उद्या माझ्या चेडवाचा काय झाला तर कोण जबाबदारी घेणार आहे याची? पूर्वा नाईक. तुला कळता जीव घे ना तुझं. बाबा बाबा मी प्रेम करतो पूर्वावर. कोण कोण वया तुमका? पूर्वा अगो काय आया? वहिनी पूर्वाचा कॉलेजचा मित्र आहे तो. आम्ही बँकेत गेलो ना तेव्हा भेटलो. हो ना पूर्वा? काय काम होता का? मी काय गो काय चाललं आया? ह्या करूसाठी बँकेत गेलो होतस? नाही वहिनी खरंच तो कॉलेजचा मित्र आहे पूर्वाचा. खबरदार काय बोललंस तर. अभिराम भाऊजी तुमका आधीच सांगितलं होते तुमच्या बायलेक रोका बनून. ओ काय दिसता या? कपाळ पांढरा माझ्या पोराचा. गो गेलो त्याचो इदवा आता. सासरवाडी कोण नाही म्हणून हैसर घेऊन इलास ना तिथपर्यंत ठीक होता. पण आता नाही. माका या चलूचा नाही. अगं वहिनी काही नाहीये. कावेरी सांगते ना तो फक्त मित्र आहे पूर्वाचा. तो फक्त मित्र नाही. हा म्हणजे काय म्हणायचं काय तुला? किती येईलस ऐसर? किती येईलस? अरे दादा दादा नको. दादा काय करतास? दादा ऐक ना. दादा 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 नको. दादा दादा काय करतोस? दादा काहीतरी याची हुंबत कशी झाली तुझी? हा त्या परत याची वाट बघत होतस काय? परत त्याच्या मागे लागलास? दादा दादा नको मारू दे. मागे हो आधी. मागे हो. काय आया मग काळजी नको करू. वय सगळं ह्याच्यावर सोडा. अरे दत्ता तू ओळखतोस का त्याला? काय झालं? तो पूर्वाच्या मागे लागलो होतो. दोघांका बघितलंय फिरत होती दोघं जण. माझं प्रेम होतं तेव्हा पूर्वावर. आणि अजूनही तिच्यावरच प्रेम आहे. मी म्हणत असाल तर मी या अवस्थेतही तिच्याशी हायसून हाकलून देवा. इथं जीव घेऊन मी येतो. जीव घेऊन मला एकदा पूर्वाशी बोलू द्या. पूर्वा तू बोल ना काहीतरी. तूही तेवढंच प्रेम करत होतीस ना माझ्यावर? किती दिवस असं एकट्याने आयुष्य काढणार आहेस? प्लीज बोल काहीतरी.
अभिरामा सोड. दादा अभिरामा सोड. माधव सोड. दत्ता सोड. दत्ता दादा निघ इथून. काय करता? निघ. नको नको दादा निघ. दादा निघ. मला एकदा तिच्याशी बोलू द्या. ये. अरे दादा थांब तू इथे थांब. ऐक माझं, जा इथून आता. हे बोलायची ही वेळ नाहीये. जा इथून. पूर्वा पूर्वा थांब काय सरत. जा इथून. पूर्वा जा. पूर्वा थांब. थांब म्हणताय ना. काय आहे सगळा? आई, माझं प्रेम होतं त्याच्यावर, पण आता नाहीये. नाही ना. बघ तो हैसर किती येईलो आणि कसं येईलो. आणि तुझ्या बापाची समोर असा बोलूची हिम्मत कशी झाली त्याची? मला नाही ग माहित. खोटा बोलतस. खोटा किती बोलाता. जा काय होता आता सगळा खरा खरा सांगले ना त्यांनी. वरना एक शब्द तरी बोलला काय ता? दत्ता, या सगळा करून ना तू माझ्या सोबत झाला ना ता करू नको. हा तुझ्या बाबतीत झाला ना तर अण्णा नाईकाचा चिडू म्हणा, पण ह्या दत्ता नाईकाचा चिडू असा. तुझा चेडू असला म्हणून काय झाला? काय झाला? तू तरी आयुष्यात काय केलंस रे? दारू पिलं, चोरीमारी केलं, दुसरा काय जमला तुका? वय आम्हीच वाईट असो. आऊस बापूस म्हणून आम्ही कायच केलं नाही ना. मनाने या बघू गावता. एक पोर घर सोडून गेलो आणि दुसरा या असा वागता. पण वहिनी, पूर्वा खरं बोलते. आम्ही बँक मध्ये गेलो, तिकडे तो भेटला. पूर्वाला भेटायचं पण नव्हतं त्याला, आणि चुकून हे सगळं झालंय. खबरदारा बोललंस तर या सगळा होता ना त्याला तू जबाबदार असस. आपलाच नाना खोटा असताना दुसऱ्या किती दोष द्यायचा. तू का नोकरी करूच्या ना? तू का नोकरी करूच्या ना? तू नोकरीच काय त्यापासून बाहेर कसं पडतोस ना ताच बघतोय मी. आमचा चेडू ना आम्ही बघतो काय करायचा. तुम्ही नाही मध्ये पडायचा. दत्ता माझा ऐक रे बाबा. ऐक माझा म्हातारीचा ऐक रे. लहान असाचा पण. दत्ता ह्या जा काय करतस ना तू तर चांगला करणार नाही. दत्ता रे. दत्ता ऐक रे बाबा. पाया पडतोय मी. बाबा, बाबा, मी खरंच सांगतेय, माझा आता त्याच्याशी काहीच संबंध नाहीये. संबंध असलो ना तर मी ते पुढे निघू देणार नाही. अभि, हे सगळं चुकीचं आहे. काय चुकीचं आणि काय बरोबर ह्या तू आमका सांगू नको. छाया उठ. हे विषय हे सरच थांबलो. त्याला कोणी सांभाळून घेऊ चौक नको. तर माझ्यासारखा वाईट दुसरा कोण नाही. दादा बघ, सगळं मान्य आहे, पण एकदा तिच्याशी बोल तरी. तिचं म्हणणं तरी ऐकून घे. मागच्या वेळी त्याच्यासाठी लग्नात तयार झालं हो, पण काय झाला हो? त्याच्या नशिबातच नाही. आता तुम्ही किती अट्टास करतास. आणि मी हात जोडतोय. माझ्या पोराच्या जीवाची मागची पिढा सोडा आता. चला हो. माधव दादा, छायाताई, तुम्ही बोला ना दत्ता दादाशी. कावेरी, तू या सगळ्यामध्ये पडा नको. अगं तुझं हेतू किती चांगलं असलो ना तरी समोरची कसा घेत हा माहित नाही. अभिरामा,
कावेरी तुम्ही दोघा खोलीत जावा. कावेरी बाय शांत रहो. अगो तुका पण मनस्ताप झालेलो असा माका कळता. जावा तुम्ही. जेवणाचा कायता मी बघते. कावेरी चल वर चल. कावेरी चल. बस इकडे. धर पाणी धर. अभि मला कळत नाहीये, एक मुलगी आई बाबांचा विचार करते, मुलगाशी बोलत नाहीये आणि आई बाबा मुलगीचा विचार पण नाही करत आहे. इथं नेमकं काय घडलं? काय नाही, तो मुलगा आला ना, पूर्व मित्र म्हणून भेट करून दिली. मला ना असं संशय आली, पण मी काय म्हणते, जर मुलगा विचार आहे तिच्या पूर्वाबद्दल आणि काय वाटतोय आणि मुलगा चांगला आहे, तर प्रॉब्लेम काय आहे? तू शांत काय? का कुणास ठाऊक, पण हिंमत होत नाहीये माझी. पूर्वाने तिचं मत ऐकवलंय आपल्याला. तिचा त्या पोराशी काही संबंध नाही आता. मी या विषयावर बोलेन पूर्वाशी. ती माझी पुतणी नाही, मैत्रीण पण आहे, आणि मैत्रीण म्हणून ती मला सांगेन जे काय खरंय. हे बघ कावेरी, आता आपण कुठलंही पाऊल उचललं ना, तर त्याचा त्रास पूर्वाला होणार आहे, लक्षात घे. त्यामुळे आपण थोडा वेळ घ्यायला हवा आता. ऐक माझं. अभि हाय सर, काही येळ जायत नाही म्हणून हिला काय आहे कावेरी? काय बंगळुरात जायचं ना? हाय सर, काय ती कामा करायची? आमका किती कामाक लावता हाय सर? काहीतरी बंदोबस्त करू खोई. काय करणारच बंदोबस्त? तरी तुमका सांगत होतोय, पूर्वाक ना त्याच्या सासरवाडीकच रावान दे. आपण येऊन जाऊन राहला असतो ना, तर पोराकडे लक्ष तरी ठेवता येईल असतो. हाय सर येऊन नाही भलता सलता तरी नसता झाला. तू पूर काय आता पूर्वच्या जवळ नाहीये. मागच्या वेळी जिथं सोडलंय त्यावेळी खैसर गाडी ना, त्याका पण कळणार नाही. जेवूक चला. वा मग उपाशी कित्याक रवतास? गाडूक पण ताकद होईना. दुसऱ्या पाय स्वतः किती त्रास करून घेतास? बाकीची बरी जेवती, तुम्ही किती उपाशी रवतास? चला. दत्ता बाबा, झाला आता झाला. पोरावर नाराज होऊ नको. समजून सांगते का, समजतला. चल. अभिरामा, कावेरी. हा, ती येते. काय रोहिणी, काय करतास? पांडू, तू हे चावी काढणार? चावी? हा. हाय सर. हा, देते काढून देते. पांडू, हा चावी काढतोय.
नाही पोचत आहात. हाय सर, कोणी ठेवलं चावी? दत्ता दादा. दत्तभाऊनी ठेवल्यानी. दत्तभाऊंका बोलवतं, ते काढतील. नाही नाही नाही, थांब थांब, तू नको करू, तू खाली ये, मीच करते. नाही कावेरी वहिनी, मी काढते चावी. पूर्वाला जेवण नको, एक दिवस राहून त्या का उपाशी. तो मुलगा पूर्वाला शोधत आपल्या घरात आला, यात पूर्वाची काय चूक आहे? तिला आपण का शिक्षा देतोय? पूर्वाला का उपाशी ठेवतोय आपण? मग हे पूर्वाक जा घेऊन गेला ना, ते का उपाशी ठेवा? काय येत ना आता जेव? पांडू, पांडू लवकर कर, लवकर. गावली चावी. थँक्यू पांडू. अडकलाय, अडकलाय. काय वहिनी? काठी नाही निघू. काय बोलू नको. मी विचारते, त्याचं उत्तर मला दे. खरं खरं सांग, तो मुलगा कसा आहे? तुला आवडतो का? मी तुझी मैत्रीण आहे, मला खरं सांग. दादा, मी चुकीचं बोलतोय की बरोबर मला माहिती नाही, पण मला असं वाटतंय की एकदा तरी त्या मुलाची चौकशी करायला हवी आपण. अरे दादा, आई वडील म्हणून शेवटी निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे, पण पूर्वाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एकदा आपण विचार करायला काय हरकत आहे? मग काहीच हरकत नाही. मुलगा चांगला आहे, शिकला आहे. पूर्व, एकदा विचार कर. तुझ्यासोबत एवढं सगळं होऊन सुद्धा तो तुझ्याशी लग्नाला तयार आहे. इथपर्यंत आला तो. पूर्व, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. फक्त तू हे सगळ्यांचा विचार कर आणि मग तुझा निर्णय सांग. आता काय निर्णय घेऊचा? जो काय निर्णय हा ना, तो सगळ्यांका माहिती आहे. वहिनी, जरा हे सगळं मिटू दे ना, आपण बसू आणि बोलू ना. काय बोलायचं आहे बिरामा? मागच्या वेळेस मी लग्नात तयार झालेलं आहे, पण आता ह्या अशा प्रेम युवक मी तयार होऊचं नाही. आणि परत ह्या सगळा पूर्वा, मला माझा निर्णय सांगायचा. कशाबद्दल? लग्नाबद्दल? हो, मी माझा निर्णय घेतलाय.